सोयाबीन लागवड करताना आपल्याला खत व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य खत व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला एकरी 12 ते 15 क्विंटलचं उत्पादन हे सोयाबीनमध्ये होऊ शकतं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली की कमी खर्चात आपल्याला सोयाबीनला कोणतं खत द्यायचं. या खतामुळे तुम्हाला निश्चितपणे सोयाबीनमध्ये एकरी 12 ते 15 क्विंटलचं उत्पादन होणार आहे. व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. म्हणून तुम्हाला सर्वात आधी महत्त्वाचं काम करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरायचं नाही. नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. बंधूंनो, एकतर तुम्ही बघत असाल की मार्केटमध्ये खताच्या किमती ज्या आहेत ते खूप जास्त वाढल्या आहेत. 10-20, 12-32-16 या खताची किमती 2200 ते 2300 रुपये 50 किलोच्या बॅगसाठी झाले. तर 20-0-13 सारखं कमी रेटमधलं खतसुद्धा 2000 पेक्षा महाग झाले. आणि जे खत आपल्याला स्वस्तात होतं 1846 म्हणजे DAP ते आता भेटत नाहीत. म्हणजे खताचा तुटवडासुद्धा आहे आणि वरून खतं महागसुद्धा झालेत. मग एवढे महाग जर खतं आपण सोयाबीनला वापरतो तर खर्चाचा आणि उत्पादनाचं गणित आपल्याला जुळणार नाही आणि सोयाबीन पीक हे परवडणार नाही. एवढे महागडे खतं टाकायची गरज नाही. मी तुम्हाला अतिशय कमी खर्चातले खतं सांगणार आहे. 1000 ते 1500 रुपयामध्ये तुम्हाला 1 एकरचा डोस होणार आहे आणि अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला सोयाबीनमध्ये येणार आहे. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनला नत्राची गरज खूप कमी असते कारण की हे द्विदल पीक आहे आणि सोयाबीनच्या मुळावरील गाठी हवेतील नत्र हे शोषून घेतात. त्यामुळे आपल्याला सोयाबीन नत्र फार कमी प्रमाणामध्ये लागतं. त्यामुळे आपल्याला खताचा खर्च जो आहे तो कमी करून योग्य खताची निवड करायची आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ करायची. तर सर्वात चांगला पर्याय सोयाबीन पिकासाठी जर कोणता असेल तर तो आहे सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे SSP. आता ह्या SSP जी आहे ती 50 किलोची बॅग आहे. याच्यामध्ये 16% आपल्याला स्फूर्द मिळतं. तसंच 20% आसपास आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि 11% सल्फर भेटतं. एकाच 50 किलोच्या बॅगमध्ये आपल्याला 3 अन्नद्रव्य भेटतात आणि खताची किंमत फक्त 500 रुपयाच्या आसपास आहे. 500 रुपयामध्येच तुम्हाला एवढे सगळे अन्नद्रव्य भेटणार आहे. तर साधारण आपल्याला काय करायचं आहे, एकरी 2 ते 3 बॅग खताच्या टाकायच्या. तर जर तुमची जमीन काळी असेल तर तुम्ही 2 बॅग पुरेसे झाले आणि हलकी जमीन असेल तुम्ही तिथं एखादी बॅग वाढवा. तुमच्या जमिनीच्या हलक्या किंवा भारी जमिनीच्यानुसार तुम्हाला खताची बॅग एकरी 2 ते 3 आपल्याला पुरेसे झाले. तर ही SSPच का टाकायचं आपल्याला, तर त्याच्याबद्दल आपण जरा माहिती घेऊया. SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट स्फूर्द दिल्यामुळे आपल्या सोयाबीनची जी आहे पांढऱ्या मुळाची वाढ चांगली होते. पांढऱ्या मुळाची वाढ चांगली झाल्यामुळे आपल्या जे सोयाबीनचं पीक आहे ते अतिशय जोमदार येतं आणि आपल्या जमिनीत असलेलं पाणी आणि अन्नद्रव्य घेण्यासुद्धा पांढऱ्या मुळाची मदत होते. म्हणून आपल्याला सुपर फॉस्फेट देणं अतिशय गरजेचं आहे. स्फूर्दाची गरज आपल्याला सोयाबीनसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर हे काम आपल्याला SSP करतं. याच SSPमध्ये गंधक म्हणजे सल्फरसुद्धा घटक आहे जे की 11% आहे. जे गंधक आहे याचा जर फायदा बघायला गेलं तर ह्या गंधकमुळे आपल्या जमिनीचा पोत हा सुधारतो. ज्या जमिनीचा pH म्हणजे सामू वाढलाय अशा जमिनीचा pH कमी किंवा मेंटेन करण्याचं काम जे आहे ते सल्फर. आणि आपण इतर जे खतं दिले तर ते सुद्धा पिकास लवकर लागतात. एवढं सर्व महत्त्वाचं काम गंधक हे सोयाबीन पिकासाठी अत्यंत गरजेचं असलेलं घटक आहे. गंधकमुळे शेतकरी बंधूंनो तेलाचं प्रमाण वाढतं कारण की सोयाबीन ही ऑइल सीड असल्यामुळे आपल्याला गंधक देणं अतिशय गरजेचं आहे. गंधकामुळे पानांमधील हरितद्रव्याची निर्मिती चांगली होते आणि आपलं जे सोयाबीन पीक हे जास्त काळासाठी हिरवेगार राहतं. म्हणून आपल्याला गंधक देणं गरजेचं. पण आपण जर वेगळं गंधक द्यायला गेलो तर मार्केटमध्ये 10 किलोचीच बॅग आज साधारण 400 ते 500 रुपयाला आहे. त्यामुळे आपल्याला तो सुद्धा खर्चाची आपली बचत होणार आहे. आपण फक्त वापरायचं SSP. आता SSP मध्ये तुम्हाला मी सांगितलं स्फूर्दाची काय गरज आहे, त्यामध्ये जे गंधक आहे 11% त्याचा सुद्धा फायदा सांगितला. आणि आता कॅल्शियम जे की 20% आहे त्याचा काय फायदा, आपण ते SSP मध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाची खोड जी आहे ती मजबूत, सोयाबीनची रोग प्रतिकार शक्ती जी आहे ती वाढते. भविष्यात सोयाबीन आपलं जे आहे रोगाला सहज बळी पडत नाही आणि आपल्या फवारणीचा खर्च हा सुद्धा वाचतो. म्हणून कॅल्शियम आपल्याला देणं अत्यंत गरजेचं आहे. अतिरिक्त खर्च करायची गरज नाही. ह्या 50 किलोच्या बॅगमध्येच आपल्याला जवळपास 20% कॅल्शियम मिळतं. आणि भविष्यामध्ये तुम्ही बघता ज्यावेळेस सोयाबीन काढण्यात येतं अशा वेळी जर उशीर झाला, पाऊसकाळ जर लागून राहिला तर आपलं सोयाबीन डोळा लागतं. कॅल्शियम दिल्यामुळे आपलं खोड मजबूत होतं आणि आपलं सोयाबीन डोळत नाही. हा दुहेरी फायदा कॅल्शियमचा आहे. त्यामुळे एकाच बॅगमध्ये 3 अन्नद्रव्य असल्यामुळे आपली खर्चाची बचत होणार आहे आणि उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. आणि जसं की आता नत्र असेल किंवा पोटॅश हे 2 अन्नद्रव्याबद्दल शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम पडला असेल तर शेतकरी बंधूंनो आपल्याला सोयाबीनला नत्र अतिशय कमी लागतं. सुरुवातीच्या काळामध्ये शाखी वाढ करण्यासाठी नत्राची गरज असते. म्हणजे जर तुम्हाला खूपच वाटलं तर तुम्ही 15 किलो जे आहे युरिया तो तुम्ही पेरणीच्या वेळेस ॲड करू शकतात किंवा तुम्ही फवारणीद्वारे सुद्धा नियंत्रण देऊ शकतात. आणि राहिली गोष्ट MOP म्हणजे पोटॅश, जे की आपल्याला शेवटच्या स्टेजमध्ये ज्यावेळेस पण सोयाबीनचा दाणा भरायचा असेल, चकचकाई घ्यायला असेल, वजन वाढवायचं असेल तर आपल्याला पोटॅशची गरज लागते. ते पोटॅश तुम्ही फवारणीद्वारे देऊ शकतात किंवा ह्या पेरणीमध्येच तुम्ही जर 25 किलो पोटॅश जरी ॲड केलं तरीसुद्धा आपल्याला 10-26, 12-32-16 असेल, DAP असेल याच्यापेक्षा दुप्पट रिझल्ट आपल्याला येणार आहे.
सांगायचं झालं तर SSP-मुळे आपल्या मुळांची वाढ चांगली होणार आहे, गंधकामुळे तेलाचं प्रमाण वाढणार आहे आणि कॅल्शियममुळे आपलं सोयाबीनचं खोडसुद्धा मजबूत होणार आहे. आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपल्या सोयाबीनला शेंगा जास्त लागणार आहेत आणि शेंगा जास्त लागणार आहे की उत्पादनामध्ये निश्चितपणेच आपली वाढ होणार आहे. सरासरी उत्पादन आपल्याला 10 क्विंटलपर्यंत होणार आहे आणि जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं, जमीन भारी असेल तर तुम्ही निश्चितपणेच 12 ते 15 क्विंटल उत्पादन सोयाबीनमध्ये ह्या खतामुळे घेऊ शकतात. थोडक्यात सांगायचं झालं शेतकरी बंधूंनो तर कमी खर्चात आपल्याला अतिशय 1000 ते 1500 रुपयामध्येच आपल्या सोयाबीन पिकाला 3 अन्नद्रव्य मिळणार आहे, स्फूर्द मिळणार आहे, गंधक मिळणार आहे आणि कॅल्शियमसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे इतर खतापेक्षा आपल्याला कमी पैशामध्ये चांगला रिझल्ट मिळणार आहे. तर सोयाबीनला हा सर्वात फायदेशीर पर्याय ठरून येतो. तुम्हाला निवड करायची तुम्ही SSP निवडू शकतात आणि जर तुम्हाला अजून जास्त खर्च करायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये 15 किलो युरिया आणि 25 किलो पोटॅश हे सुद्धा ॲड करू शकता. तुम्हाला DAP 12-32-16 आणि 10-26 हे घ्यायची गरज नाही. DAP जर तुम्हाला भेटलं तर तुम्हाला DAP 1350 रुपयाच्या किमतीमध्ये जर DAP भेटलं तरच वापरा. अतिरिक्त महागडं किंवा मार्केटमध्ये बेभाव DAP घेऊ नका, मिळत सुद्धा नाही. चांगले खतं सोयाबीनला वापरा. RCF महादन ह्या जरा चांगल्या कंपन्या आहेत, इतर कंपन्यामध्ये भेसळ आढळून आलेली आहे. तरीसुद्धा तुमच्या मार्केटमध्ये उपलब्ध असण्यानुसारच तुम्हाला खत निवडायचं आहे. तुम्हाला कसा पर्याय वाटला SSP, तुमच्याकडं सोयाबीन पेरण्यासाठी कोणतं खत वापरतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनमध्ये अधिक उत्पादन काढायचे अशांसाठी आपण मार्गदर्शन सेवासुद्धा उपलब्ध केली. खालील नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात. अतिशय माफक दरामध्ये फक्त 99 रुपयामध्ये तुम्ही ही सुविधा उपलब्ध करून सविस्तर माहिती सोयाबीनबद्दल, पिकाबद्दल घेऊ शकतात. व्हिडिओ जर आवडली असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्हाला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. आणि शेतकरी बंधू, जाताना तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरायचं नाही, जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.